हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे तिरुपती बालाजी महाराजांचे 21 अद्भुत रहस्य। तुम्ही पण तिरुपती बालाजींच्या दर्शनाला गेला आहात का किंवा जाण्याचा विचार करत आहे का? तर ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। श्री तिरुपती बालाजी महाराजांची 21 अद्भुत रहस्य, परंपरा आणि महत्त्वाच्या गोष्टी। ओम नमो वेंकटेशाय। तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूंचे कलियुगातील साक्षात स्वरूप मानले जाते। तिरुमला हे 7 टेकड्यांवर वसलेले असून त्या आदिशेषाच्या 7 फण्यांचे प्रतीक मानले जातात। भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक भाविक भेट देणाऱ्या मंदिरांपैकी तिरुपती बालाजी मंदिर एक आहे। या मंदिराशी अनेक पुरातन कथा, धार्मिक परंपरा आणि श्रद्धा जोडलेल्या आहेत। आता आपण बघणार आहे तिरुपती बालाजी महाराजांची 21 अद्भुत रहस्ये। त्यातलं पहिलं, भगवान बालाजी हे कलियुगातील साक्षात श्री विष्णूंचे रूप मानले जाते। दुसरं, तिरुमला हे 7 टेकड्यांवर वसलेले असून त्या आदिशेषाच्या 7 फण्यांचे प्रतीक मान्यता आहे। तिसरं, बालाजींच्या मूर्तीवरील केस नैसर्गिक असल्याची श्रद्धा आहे। ते कधीही गुंतत नाही किंवा खराब होत नाही अशी देखील मान्यता आहे। चौथं, गर्भगृहात थंड वातावरण असूनही मूर्तीवर घाम आल्याचा अनुभव पुजाऱ्यांनी सांगितलेला आहे। भक्त याला दैवी चमत्कार मानतात। पाचवं, बालाजींच्या हनुवटीवर दररोज चंदन लावले जाते। यामागे प्राचीन पुराण कथा सांगितली जाते। सहावं, गर्भगृहातील वातावरण अत्यंत सात्विक आणि ऊर्जायुक्त असल्याचा अनुभव अनेक भाविक सांगतात। सातवं, मंदिरातील अखंड दिवा वर्षानुवर्ष प्रज्वलित ठेवला जातो। आठवं, गुरुवारी विशेष नेत्रदर्शन होते। या दिवशी बालाजींचे साध्या स्वरूपात दर्शन मिळते। नववं, लाखो भाविक येथे केसदान करतात। हे अहंकाराचा त्याग आणि पूर्ण समर्पणाचे प्रतीक मानले जाते। 10वं, हे जगातील सर्वाधिक दान मिळणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे। 11, पुराणानुसार भगवान बालाजींनी विवाहासाठी कुबेराकडून कर्ज घेतले आणि आजही भक्तांचे दान त्या कर्जफेडीचे प्रतीक मानले जाते। 12, तिरुपतीचा प्रसिद्ध लाडू प्रसाद अनेक दशकांपासून पारंपरिक पद्धतीने तयार केला जातो। 13, मंदिरातील सर्व पूजा अत्यंत कठोर धार्मिक नियमांनुसार केल्या जातात। 14, ब्रह्ममुहूर्तापासून रात्री उशिरापर्यंत विविध सेवा आणि पूजा अखंड सुरू असतात। 15, अन्नदान येथे सर्वश्रेष्ठ सेवांपैकी एक मानले जाते। 16, तुळशी, फुले आणि पूजा साहित्य विशिष्ट धार्मिक नियमांनुसारच अर्पण केले जाते। 17, संपूर्ण तिरुमलामध्ये गोविंदा गोविंदा हा जयघोष सतत ऐकू येतो। 18, वार्षिक ब्रह्मोत्सव हा मंदिरातील सर्वात मोठा आणि भव्य उत्सव आहे। 19, अनेक संत, आचार्य आणि राजांनी या मंदिराची सेवा करून त्यांचा गौरव वाढवला आहे। 20, तिरुपतीचे दर्शन हे केवळ पर्यटन नसून आध्यात्मिक साधना मानली जाते। 21, येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताने स्वच्छता, शिस्त, नम्रता आणि भक्तिभाव राखणे हीच बालाजी महाराजांची खरी सेवा मानली जाते। दर्शनासाठी काही उपयुक्त सूचना देखील दिलेल्या आहेत। पहिलं, स्नान करून स्वच्छ कपडे व साधे कपडे परिधान करावेत। ओम नमो व्यंकटेशाय किंवा गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा या नामाचा जप करत दर्शन घ्यावे। अन्नाचा अपव्यय करू नये। मंदिराचे सर्व नियम पाळावेत। शक्य असल्यास अन्नदान किंवा सेवेमध्ये सहभागी व्हावे। तुम्हालाही श्री तिरुपती बालाजी महाराजांचा एखादा चमत्कार, कृपा किंवा अविस्मरणीय अनुभव आला असेल तर कृपया कमेंटमध्ये अवश्य सांगा। आपला अनुभव इतर भक्तांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर करा, कारण तुमचा एक लाईक आणि शेअर म्हणजे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते। अशाच धार्मिक आध्यात्मिक माहितीसाठी सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।